मीन राशीसाठी हा महिना सकारात्मक आणि नकारात्मक अशा मिश्रित स्वरूपाचे परिणाम देणारा म्हणजेच दोन्ही प्रकारच्या परिणामांना सामोरे जावे लागणारा असा जाणार आहे किंवा मध्यम फळे देणारा असाही जावा लागणार आहे। तरी प्रत्येकाने याचा लाभ घ्या। हा महिना तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या समृद्ध असेल आणि देवी लक्ष्मीही तुमच्यावर खूप प्रसन्न असणार आहे। आपल्या जोडीदारासोबत काही वाद चालू असतील तर तेही या महिन्यामध्ये मिटण्याची शक्यता आहे। आपल्या सासरकडील मंडळींशी जर काही कारणामुळे मतभेद झालेले असतील तर तेही संपतील आणि आपले संबंध पहिल्यापेक्षाही जास्त चांगले सुधारतील, नाते पहिल्यापेक्षाही जास्त घट्ट होईल। आपले जुने मित्र अचानकपणे आपल्याला भेटतील आणि म्हणून आपण त्यांच्यासोबत कुठेतरी फिरायला जाल किंवा एखादी छोटीशी ट्रिप प्लॅन कराल किंवा एखादं छोटंसं गेट टुगेदर ही कराल, तरी तुम्ही त्याचा आनंद घ्या। महिन्याच्या शेवटी आपले एखाद्या अनोळख्या व्यक्तीसोबत भांडण किंवा वाद होण्याची शक्यता आहे, तरी थोडंसं सावधच राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा। अचानकपणे कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात आणि त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी काही कारणाने वाद होऊ शकते। आपले वैवाहिक जीवनामध्ये अचानकपणे समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागणार आहे। वैवाहिक जीवनात अनपेक्षित रीतीने प्रतिकूल काळ राहण्याची शक्यता दिसत आहे, त्यामुळे महिन्याची सुरुवात तुम्हाला पाहिजे तशी राहणार नाही। घरात कोणाचे तरी विवाह जुळतील आणि त्यामुळे घरातील वातावरणही खूप आनंदी राहणार आहे। सगळीकडे माणसांची वर्दळ तुम्हाला पाहायला मिळेल आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करेल, संचारल्याचे तुम्हाला दिसून येईल। या महिन्यात जर आपण एखादी नवीन गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच करू शकता। यामधूनही आपल्याला आर्थिक लाभच मिळतील। आपल्या कुटुंबामध्ये एक प्रकारचा समंजसपणा पाहायला मिळणार आहे, म्हणजेच कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांना त्या प्रकारे मदत करतील, एकमेकांना समजून घेतील आणि त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण अगदी आनंदी, शांत आणि समृद्धीने भरलेले असे राहील। सगळीकडे नवचैतन्य पसरल्यासारखे तुम्हाला वाटेल। ह्या महिन्याच्या शेवटी आपल्या कौटुंबिक जीवनासाठी खूपच समाधानकारक आणि चांगले परिणाम तुम्हाला मिळतील। घरामधील वातावरण अगदी शांततेने भरून जाईल आणि त्याचा परिणाम म्हणून घरामधील सर्व सदस्यांमध्ये एक प्रकारचे नवीन बॉन्ड तयार झाल्यासारखे तुम्हाला वाटेल। नातेसंबंध अजून घट्ट झाल्यासारखे तुम्हाला वाटेल। प्रेम आणि वैवाहिक जीवनासाठी हा महिना सुखाची परिपूर्ण अनुभूती देणारा असा जाणार आहे। जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर आपलं नातं हे पहिल्यापेक्षाही जास्त दृढ होण्याची शक्यता आहे आणि याच्या शेवटी आपले नाते हे लग्न संबंधामध्ये पण बदलू शकेल, कारण आपल्याला सध्या विवाहाचे योग आहेत आणि म्हणून जर तुम्ही लग्नाच्या विचारात असाल तर अजिबातच वेळ वाया घालवू नका। हीच ती संधी आहे, याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या आणि आपली इच्छा पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। सोबतच आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये तुमच्या जोडीदाराची तुम्हाला पूर्णपणे साथ मिळेल आणि त्यामुळे तुम्ही कोणतेही कार्य कराल त्यामध्ये आत्मविश्वासामध्ये भरपूर वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल। आपल्या घरामध्ये किंवा आपण स्वतः जर अविवाहित असाल तर आपल्याला लग्नाचे प्रस्ताव आपणहून येतील आणि त्यामुळे तुम्ही जर विवाह इच्छुक असाल आणि तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत आहात तर नक्कीच तुमच्या प्रयत्नाला एक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील। विवाहाचे स्थळ आपणहून चालत येतील। काही सकारात्मक तुम्हाला त्यांचा होकार म्हणा किंवा एक पाऊल रिस्पॉन्स मिळू शकेल। तरी तुम्ही प्रयत्न करत असाल तर नक्कीच प्रयत्न चालू ठेवा। आपल्या वारस हक्कामधून किंवा वडिलोपार्जित जमिनीमधून आपल्याला आर्थिक लाभ मिळू शकेल, तर याचा आपल्याला तुमच्या खाजगी आयुष्यामध्ये मदतच होईल। आपल्या कुटुंबामध्ये काही कारणामुळे सदस्यांमध्ये अहंकाराची भावना निर्माण होईल आणि त्यामुळे कुटुंबामध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे। एकमेकांमध्ये वादविवाद पण घडू शकतील, वाढतील आणि याचा दुष्परिणाम आपल्या कौटुंबिक नातेसंबंधांवर पडेल आणि घरामध्ये अशांततेचं वातावरणही पसरू शकते। तरी थोडंसं सावधतेने घेण्याचा प्रयत्न करा। घरामध्ये अजून वेगळ्या काही कारणांसाठीही गैरसमज निर्माण होतील आणि ते गैरसमज पैशाशी निगडीत असणार आहेत आणि त्यामुळे घरात वाद पण होऊ शकतात, परंतु इथे घाबरून न जाता तो वाद सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि जे काही गैरसमज आहेत ते दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। सोबतच जर महिन्याच्या सुरुवातीला आपल्या वैवाहिक जीवनामध्ये काही चढ-उतार तुम्हाला दिसतील, नात्यामध्ये काही कारणामुळे अबोला पण धरू शकता, परंतु महिन्याच्या शेवटी सगळं काही बदलून जाईल। महिन्याच्या शेवटी अनुकूल काळ येईल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रेमात आणि वैवाहिक जीवनामध्ये प्रेमाची अनुभूती प्राप्त होऊ शकते। सर्व भांडण तंटा विसरून तुमचे नाते पुन्हा पहिल्यासारखे आनंदी आणि दृढ होऊ शकेल।
आर्थिक बाबतीमध्ये जर म्हटलं तर हा महिना काही अंशाने खर्च वाढविणारा असा जाणार आहे. काही अनपेक्षित कारणाने आपले खर्च वाढतील आणि खर्च वाढल्यामुळे आपल्या आर्थिक स्थितीला काही प्रमाणामध्ये धक्का बसू शकेल. खर्च वाढल्यामुळे पैशांची पूर्तता करण्यासाठी आपण एखादे कर्जही घेऊ शकता आणि त्यामुळे पुन्हा डोक्यावर कर्जाचं टेन्शन वाढेल, कर्जाचा डोंगर वाढू शकेल. सोबतच न कळत आपल्या हातून धनहानी पण होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे आपण बचत करण्यामध्येही असमर्थ राहाल, असफल राहाल. ह्या महिन्यात खर्च वाढल्यामुळे आपण बचत करू शकणार नाही. तरी इथे थोडंसं तुम्ही विचार करून आर्थिक नियोजन करण्याचा प्रयत्न करा. आपल्या जोडीदारासोबत तुम्हाला क्वालिटी टाइम घालवायला मिळू शकेल. त्यामुळे तुमचे नाते अजून जास्त दृढ आणि खोल होईल. एकमेकांना पहिल्यापेक्षाही जास्त तुम्ही ओळखून घ्याल, समजून घ्याल. एकमेकांसोबत तुमचे विचार तुम्ही शेअर कराल आणि या सगळ्यांमधून तुमचं एक सुंदर नातं बनेल. तर याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या. आपल्याला अचानकपणे ह्या महिन्यामध्ये धनलाभ होण्याची शक्यता आहे, परंतु यासोबतही आपण पैसे बचत करण्यामध्ये सक्षम राहाल. खूप बुद्धिचातुर्याने आपण पैसे बचत पण कराल. अचानक खर्च पण वाढू शकते, कारण आपण एखादा असा निर्णय घ्याल की त्यामुळे आपले खर्च अचानकपणे वाढू शकतील. सोबतच आपल्या जोडीदाराशी संलग्न त्यांच्या आरोग्यासाठीही आपले काही खर्च वाढू शकतात. तरी प्रत्येक गोष्टीची नीट आखणी करा. कोणताही आर्थिक व्यवहार किंवा निर्णय घेताना नीट काळजीपूर्वक घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा, नाही तर आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना लाभ मिळवून देणारा असा जाणार आहे. कोणताही व्यवसाय तुम्ही करत असाल तर ह्या महिन्यामध्ये आपल्याला सगळे सकारात्मक परिणाम मिळतील. सोबतच भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतील. जर आपण कोणासोबत पार्टनरशिपमध्ये अजून एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर जरूर सुरू करू शकता, कारण यातूनही आपल्याला पाहिजे तसेच लाभ मिळू शकतील आणि यामुळे आपले आणि आपल्या कुटुंबीय मंडळींचे सोबतच सहकारी मंडळींचे पण मन आनंदाने भरून जाईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या कामावर खुश होऊन आपले प्रमोशन पण होऊ शकते आणि त्यामुळे तुमच्या पगारातही वाढ होईल. आणि या सगळ्या सकारात्मक गोष्टींमुळे तुमचे कुटुंबीय मंडळी तुमच्यावर खूप खुश असतील. सोबतच आपली कामगिरी पाहून आपले वरिष्ठ अधिकारी मंडळी आणि सहकारी मंडळी आपल्याला अजून नवीन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्याची शक्यता आहे. आपल्यावर सगळ्यांचा विश्वास पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये वाढेल. आपल्याला त्यांच्या कसोटीला उतरावे लागणार आहे आणि त्यामध्ये पासही व्हावे लागणार आहे. तरी तुम्ही कंबर कसून तयार राहा. आपण एखादी नवीन नोकरी शोधत आहात तरी आपल्याला सकारात्मकच परिणाम मिळू शकतात आणि पहिल्यापेक्षाही जास्त चांगली नोकरी तुम्हाला मिळू शकेल. तरुण वर्गाला हा महिना त्यांची स्वप्नपूर्ती करणारा असा जाणार आहे. बऱ्याच दिवसांपासून आपण विदेशी जाऊन आपल्याला सिद्ध करून दाखवण्याच्या विचारात होतात किंवा परदेशात स्वतः नोकरी शोधत होतात, तर ते सगळे स्वप्न आता पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. तसे योग आलेले आहेत म्हणायला हरकत नाही. तर लगेचच तयारीला लागा. नवीन पार्टनरशिपमध्ये एखादा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात जर तुम्ही असाल तर लगेचच सुरू करून टाका. आपल्याला सकारात्मकच परिणाम मिळतील आणि त्यातून आपल्याला लाभही मिळण्याची शक्यता आहे. जर आपण नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आता तुम्हाला तीही मिळून जाईल आणि आपल्या ध्येयपूर्तीकडे आपण एक पाऊल पुढे जाल. महिला वर्गाला मात्र हा महिना खूप सुंदर, अगदी तुमच्या मनासारखा जाणार आहे. तुमच्या काही जुन्या मैत्रिणी तुम्हाला अचानकपणे भेटतील आणि त्यामुळे तुमचे मन खूप आनंदी होईल. आपल्या मैत्रिणींसोबत कुठेतरी फिरायला पण जाण्याचे तुम्ही प्लॅनिंग कराल. एखादी वन डे ट्रिप म्हणा किंवा एक गेट टुगेदर तुम्ही करण्याचा विचार कराल. आपण जर उद्योजिका असाल तर भरपूर आर्थिक लाभ मिळू शकेल ह्या महिन्यामध्ये आणि त्यामुळे आपण त्या लाभाचा फायदाही घ्याल व आर्थिक बचत करण्यातही सफल राहाल, जेणेकरून आपल्या भविष्यामध्ये ही बचत तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरेल, उपयोगी ठरणार आहे. सोबतच तुम्हाला एखादे नवीन आव्हानात्मक कार्य करण्याची पण संधी मिळून जाईल ह्या महिन्यामध्ये. त्यातून तुम्हाला नवीन प्रेरणा मिळेल आणि स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची संधी मिळणार आहे. तरी तुम्ही आलेल्या त्या प्रत्येक संधीचा पुरेपूर लाभ घेण्यास शिका. एक बदल घडून आणणारा, एक प्रकारे चांगलाच बदल घडून आणणारा हा काळ आहे. तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घ्या. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना संपूर्णपणे सफलताच देणारा असा जाणार आहे. तुम्हाला सफलताच मिळेल. प्रत्येक कार्यामध्ये तसे योग आलेले आहेत. तुम्ही जे काही तुमच्या ध्येयाबद्दल ठरविलेले होते ते पूर्णपणे सफल होण्याची शक्यता दिसत आहे. परंतु अभ्यासामध्ये अजून प्रामाणिकपणे कष्ट तुम्हाला करावे लागेल, मग कुठे तुम्हाला पूर्ण यश मिळेल. ही तर तुमच्यासाठी सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला अजून भरपूर लांबचा पल्ला गाठायचा आहे, दूरचा टप्पा गाठायचा आहे. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर तुमच्यासाठी काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो, परंतु याच्यामधून एखादा नवीन तुम्ही धडा शिकाल, नवीन अनुभव तुम्ही शिकाल आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा नवीन ताकदीने तुम्ही प्रयत्न कराल.
प्रयत्न करणे अजिबात थांबू नका, यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना उत्तम स्वास्थ्य देणारा असा जाणार आहे. तुमची मानसिक आणि शारीरिक आरोग्य अगदी उत्तम असणार आहे. ह्या महिन्यामध्ये नवचैतन्याने भरलेला असा हा काळ तुमच्यासाठी राहणार आहे. तरी एखादा जर नवीन गोष्टीचा तुम्हाला आनंद घेण्याच्या विचारात असाल तर नक्कीच तुम्ही त्या गोष्टीचा आनंद घ्या. कुठेतरी प्रवासाला जाण्याच्या विचारात असाल तर नक्कीच जा. परंतु सोबत एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आरोग्याची पूर्ण तुम्ही काळजी घ्या, जबाबदारीने काळजी घ्या. सोबतच तुम्हाला अजून काहीतरी नवीन करायचं असेल समाजासाठी तर नक्कीच करू शकता. त्यामधूनही तुम्हाला चांगलेच लाभ मिळतील. एकंदरीतच पाहता हा महिना आपल्याला नवनवीन गोष्टींना सामोरे जाण्याचा असा राहणार आहे. त्यातून नवीन काही गोष्टी शिकण्याचा असा पण जाणार आहे. भरपूर लाभ मिळतील, संकटे येतील, परंतु प्रत्येकाचा सामना तुम्ही नक्कीच कराल. तर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.